मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आज दिवसभरामध्ये काय काय घडलं तर आज काय काय घडलं याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की संसदेमध्ये काही मंत्र्यांनी ज्या शपथा घेतल्या त्या कशा कॉन्ट्रोवर्शियल झालेल्या आहेत। जसे की ओवैसींची शपथ आहे, निलेश लंके यांनी कशी शपथ घेतली, पप्पू यादव शपथ घेताना काय म्हणाले, राहुल गांधी शपथ घ्यायला आले तेव्हा नेमकं काय झालं, ही चर्चा आपण करणार आहोत। त्याशिवाय चर्चा करणार आहोत ती म्हणजे कंगना रणावत हिने महाराष्ट्र सदनामधलं मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला अशी ही एक चर्चा होती, त्याच्यावरही आपण बोलणार आहोत। तर सुरू करूया। मी म्हणलं होतं तसं काल 18व्या लोकसभेचा पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस होता। काल काही लोकांनी शपथा घेतल्या, उरलेल्या लोकांनी आज शपथा घेतलेल्या आहेत, जे संसदेचे नवीन निर्वाचित सदस्य आहेत। तर आज ज्या लोकांनी शपथा घेतल्या त्याच्यामध्ये राहुल गांधी यांनी शपथ घेतली। राहुल गांधी जेव्हा शपथ घ्यायला निघाले त्यावेळेला खूप लोकांनी जोडो जोडो भारत जोडो हा नारा जो आहे तो या लोकसभा संसद टीव्हीवरच्या या व्हिडिओमध्ये ऐकू येत होता आणि राहुल गांधी स्वतःसोबत संविधानाची ती प्रत घेऊन गेले होते। ती प्रतच दाखवत त्यांनी जे आहे ते शपथ वाचली आणि शपथ घेतली। तर हे जे काही आहे संविधान दाखवणं, प्रणिती शिंदेनी सुद्धा सेम केलं, संविधानाची प्रत दाखवतच तिने ते हे घेतलेलं आहे। आज शपथ घेताना अनेक नेत्यांनी, अनेक सदस्यांनी जे आहे ते जय भीम असा नारा दिला। तर जय संविधान आणि जय भीम हे जे दोन नारे आहेत, मला असं वाटतं की हे आजच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण म्हणूया टेक अवे आहे। खूपच चांगली गोष्ट आहे, कारण की इतर कोणा नेत्यांचे लोकांचे नावं घेण्यापेक्षा जय भीम, भीमराव आंबेडकर यांचं स्मरण करणं हे मला असं वाटतं की आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी। पण काही लोकांनी काही कॉन्ट्रोवर्शियल लोकांची जी नावं घेतलेली आहेत त्यामुळे ते अडचणीत सापडले। जसे की हिंगोलीचे नागेश पटेल आष्टीकर यांनी शपथ घेताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं, त्याच्यामुळे ती शपथ जी आहे ती त्यांना परत घ्यायला लावली। त्यांनी त्यांच्या वडिलांचंही नाव घेतलं, काही अजून देवाचं नाव घेतलं, त्यामुळेही ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलं आणि त्यांना परत शपथ घ्यायला लावली। हे एक झालं। दुसरं म्हणजे अजून बीजेपीच्या काही नेत्यांनी जे आहे ती शपथ घेताना जय हिंदू राष्ट्र, सगळ्यात शेवटी जय हिंद, जय हिंदू राष्ट्र असं म्हटलं। हेही अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की भारत हा एक सेक्युलर कंट्री आहे आणि हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र किंवा कुठल्याही धर्माचं राष्ट्र हे नाही आहे। त्याच्यामुळे कुठल्या तरी धर्माचं आणि त्या धर्माचं हे राष्ट्र आहे असं घोषित करणं मला असं वाटतं की हे कॉन्ट्रोवर्शियल आहे। त्यानंतर तिसरी एक शपथ जी कॉन्ट्रोवर्शियल ते म्हणजे असादुद्दीन ओवैसी यांनी। आता त्यांना पॅलेस्टाईनबद्दल कितीही आस्था असू दे, त्याच्याविषयी, त्यांच्या हक्कांविषयी त्यांनी बाहेर बोलायला पाहिजे, पण संसदेमध्ये त्यांनी जय फिलिस्तीन असा नारा दिला, तोही मला असं वाटतं की घ्यायला नव्हता पाहिजे अशा ठिकाणी। म्हणजे ज्या वेळेला तुम्ही शपथ घेत आहात, तुम्ही स्वतः हे म्हणत आहात की मैं भारत के प्रति पूरी जिम्मेदारी से काम करूंगा, हे करूंगा, तर आपल्याला इथे राहून भारताप्रती आपल्याला निष्ठा ठेवायची आहे, जी की ओवैसी यांनी सांगितलं की मला भारताप्रती निष्ठा ठेवायची आहे। पण मला असं वाटतं की भारताच्या संसदेमध्ये इतर कुठल्याही राष्ट्राचं, इतर कुठल्याही देशाचं इव्हन शपथ घेताना नाव घ्यायला नाही पाहिजे। इतर वेळी ठीक आहे, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की कुठल्या राष्ट्रासोबत आपली नीती काय असावी, त्यावेळेला ते चालवून घेऊ, पण यावेळेला मला असं वाटतं की त्यांनी जे घेतलेलं होतं ते इथे बरोबर नव्हतं। काही लोकांनी हेडगेवारांचं नाव घेतलं। आता हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवण्यासाठी हा माणूस झटलेला आहे। हा माणूस, याच्या मेंदूमध्ये, याच्या मनामध्ये आणि याच्या स्पिरिटमध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत नव्हतं। यांनी जे काही काम केलेलं आहे ना ते सगळ्यांसाठी केलेलं आहे, यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा घाणेरडा भाव कधीही नव्हता। पण हेडगेवारांचं नाव एका व्यक्तीने घेतलं शपथ घेताना, सगळ्यात शेवटी जय हेडगेवार यांचं जे आहे ते अभिवादन त्यांनी केलं। हेडगेवार आपल्या सगळ्यांना माहिती असेल की RSS चे संस्थापक आहेत ते, आणि हेडगेवार यांचं नाव घ्यायला नव्हतं पाहिजे, कारण की त्यांनी जी काही पुस्तकं लिहिली आहेत ते कॉन्ट्रोवर्शियल आहेत आणि खास करून आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की RSS ही वर्णवर्चस्ववादी संघटना आहे, जरी ती दाखवत नसली तरीही, आणि त्यांच्या मुळाशी जे आहे ते इक्वॅलिटी हे तत्व नाही आहे। त्यांच्या अनेक गोष्टी कॉन्ट्रोवर्शियल आहे, त्यामुळे हेडगेवारांचं नाव घेणं हे कॉन्ट्रोवर्शियल होतं। आणि त्यानंतर सगळ्यात जास्त गाजली ती म्हणजे निलेश लंके यांची शपथ। मी याच्या आधीही निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांवर 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत। जेव्हा सुजय विखे असं म्हणाले होते इलेक्शनच्या आधी, सुजय विखे आणि निलेश लंके नगर दक्षिणमध्ये उभे होते, तर सुजय विखे हे इंग्रजी बोलतात, डॉक्टर आहेत, ते म्हणले होते की जेवढी मी इंग्रजी बोललेली आहे की नाही तेवढी यांनी बोलून दाखवावी, मी फॉर्म भरणार नाही। त्यांच्या इंग्रजीला खूप जास्त त्यांनी फोकस केलेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की आज निलेश लंके यांनी 12वी शिकलेले आहेत निलेश लंके, पण त्यांनी आज संसदेमध्ये इंग्रजीमध्ये शपथ घेतली। ती पाहताना मला फार भारी वाटलं आणि मला असं वाटलं की सुजय विखे जर ही शपथ पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल। खरं तर ही शपथ इंग्रजीमध्ये ही त्यांनी त्यांच्यासाठीच घेतलेली आहे आणि हे दाखवण्यासाठीही की मी इंग्रजी वाचू शकतो।
इंटरेस्टिंग होतं. अजून एक शपथ जी इंटरेस्टिंग होती ती म्हणजे पप्पू यादव यांची. बिहारचे पप्पू यादव नीट असं लिहिलेलं टी शर्ट घालून आलेले होते आणि त्यांनी आपल्या मैथिली भाषेमध्ये शपथ घेतली आणि त्यांना शपथ घेताना त्यांनी नंतर नीट असं म्हणलेलं आहे ती परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून. तर त्यांना हटकलं, अध्यक्षांनी, काही लोकांनी हटकलं की नाही तुम्ही हे नाही बोलू शकत, हे असं नाही घालून आणू शकत. तर पप्पू यादव असं म्हणाले की हे बघा, मी 6व्यांदा इथे खासदार म्हणून निवडून आलेलो आहे, शिवाय मी अपक्ष निवडून आलेलो आहे. मी कुठल्याही तुमच्यासारखा पक्षाकडून कुठल्याही पाठिंब्याने मोदींचं नाव घेऊन निवडून आलेलो नाही. त्यामुळे तुम्ही मला संसदीय प्रघात शिकवू नका. मी 6 वेळा म्हणजे 6 पंचे 30 वर्षापासून इथे लोकसभेमध्ये येतोय. मी कितीतरी लोकांचं म्हणजे थोडक्यात मी 6 सरकारं पाहिलेली आहे आणि त्या सगळ्या सरकाराच्या काळामधलं संसदेचं कामकाज पाहिलेलं आहे, इथले खासदार पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता आलेली जनरेशन मला शिकवू नका की संसदेमध्ये काय चालतं आणि काय नाही. मी जे काय करतोय ते बरोबर आहे आणि मला हे यांचं फारच आवडलं. एक तर मैथिली भाषेमध्ये शपथ घेतली आणि दुसरं म्हणजे आजचा सगळ्यात जास्त ज्वलंत मुद्दा ज्याची मागणी होते आहे ती म्हणजे नीटची परीक्षा परत घ्यावी आणि त्यांनी शपथ घेताना ते टी शर्ट घालून आले. मला असं वाटतं की हेही एक खूपच चांगलं जेस्चर आजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतं. त्यानंतर आजची जी एक बातमी आहे ती म्हणजे कंगना रणावतने असं म्हटलं की महाराष्ट्र सदनामधलं मुख्यमंत्र्यांचं जे सूट आहे ते मला मिळावं, कारण की छान आहे, ते मला आवडतं, जागाही मोठी आहे, पण महाराष्ट्र सदनाने असं काहीही देण्यासाठी नकार दिलेला आहे. आता ही बातमी कितपत खरी आहे माहीत नाही, पण लोकसत्ताला ही बातमी आलेली होती. त्यानंतर अयोध्येमधल्या रस्त्यावर जे आहेत ते खड्डे पडलेले होते, त्याच्यावरचा व्हिडिओ मी काल बनवला होता, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. शिवाय राम मंदिर गळायला लागलेलं ह्याच्यावर मी आज सकाळी व्हिडिओ बनवला, तोही तुम्ही नक्की पहा. ज्या ठिकाणी रामाची मूर्ती उभी आहे तिथून पाणी गळतंय, टपकतंय त्या गाभाऱ्यामध्ये. आणि हा जो काही सगळा घोळ आहे हे लवकर मंदिर करण्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. काही सुटलं असेल तर नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला चॅनलला काही आर्थिक मदत करावी वाटत असेल तर थँक्स आणि जॉईन बटन दाबू शकता.